गुमक्कड ब्रदर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण जाणार आहोत ठाणे जिल्ह्यातल्या एका अतिशय सुंदर मंदिर बघायला, जे आपल्या घरापासून जास्त लांब नाही आहे, एक 8-10 किलोमीटर अंतरावरतीच आहे. महाशिवरात्रीचा एक खूप पवित्र उत्सव आता 2-3 दिवस येतोय. तर त्या दिवशी तुम्हाला ह्या मंदिराचं दर्शन दाखवण्याच्या हेतूने आपण आज इथे जातोय. तर चला आमच्यासोबत तुम्ही देखील दर्शन घ्या ह्या खूप प्राचीन आणि पावन मंदिराचं. तर चला आजचा प्रवास आपण आई वडिलांच्या आशीर्वादाने सुरू करूया.
मंडप आहे. इथे नवग्रह शांती वगैरे सगळ्यांच्या केल्या जातात. एवढ्या पण आपल्या काही विधी वगैरे सांगतात लोक करायला की आपल्या पत्रिकेत दोष आहे, पितृदोष आहे, त्या सगळ्या विधी इथे केल्या जातात. आणि या हॉलमध्ये जे गोरगरीब लोक असतात ज्यांना लग्नाचा बजेट नसतो तर खिडकाळी महादेव मंदिरातून भरती आणि अत्यंत कमी किमतीमध्ये या हॉलमध्ये लग्न देखील लावली जातात. फार कमी खर्चामध्ये इथे लग्नांचा देखील कार्यक्रम होतो, विधींचा देखील कार्यक्रम होतो. मंदिर प्राचीन आहे, देवाचा आशीर्वाद, इकडे लग्न लावून लगेचच महादेवांचा आशीर्वाद घेऊन लोक आपापल्या संसाराला सुरू करतात. अजून पुढे जाऊया, अजून पुढे देखील आहे. हेच होतं आपलं आजचं खिडकाळी महादेवाचं मंदिर. अजून एका प्राचीन मंदिरामध्ये आपण आज दर्शन करण्यासाठी जाणार आहोत, तर तिकडे जाऊन देखील तुम्हाला दाखवूया मंदिर. तर चला आपला प्रवास अजून पुढे चालू ठेवूया. आता आपण चाललो आहे अंबरनाथला. अंबरनाथ पांडवकालीन महादेव मंदिर. आता आपण आलो आहे खिडकाळीवर. हा तो रस्ता आहे डोंबिवलीवरून येणारा, आणि हा बदलापूर पाईपलाईन रोड, ही दिशा अंबरनाथकडे जाणारी आहे. हा एक चौक आहे, कोणी फाटा बोलतात त्याला. हा तलोजा पनवेलवरनं हा रस्ता येतो. हा पनवेलवरनं येतो. इकडनं देखील तुम्ही राईट टर्न घेऊन अंबर फाटा आहे. आणि आपल्याला इकडनं हा सरळ लेफ्ट मारलात की तुम्ही 2 मिनटात अंबरनाथ महादेव मंदिरमध्ये पोचता. आम्ही बाय रोड आलो आहे म्हणून आम्ही इकडनं येतो आहे. जर तुम्ही आम्ही बाय रोड आलो म्हणून आम्ही ह्या रोडने आलो. आणि जर तुम्ही अंबरनाथ रेल्वे स्टेशनवरून येत असाल तर अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या इथून देवळाजवळ यायला शेअरिंग रिक्षा आहेत, ज्या 20 रुपये 25 रुपये घेतात शेअरिंगमध्ये. त्या डायरेक्ट तुम्हाला देवळाजवळ नेऊन सोडतात. चला आपण आता 2 मिनटातच आहे, लगेच जाऊया. हा अंबरनाथवरनं रस्ता येतो इकडनं, आणि हे आपलं इकडे मंदिरचा हा रस्ता आहे. इथे दोन्ही प्रकारच्या आहेत. अंबरनाथवरनं बसेस देखील येतात.
बस बघा अंबरनाथ स्टेशनवरून आले देवळाजवळ. रिक्षा आहेत, बसेस आहेत, त्या डायरेक्ट तुम्हाला ह्या नाक्यावरती उतरवतात. इकडनं पुढे 2 मिनिटावरती देऊळ आहे. महाशिवरात्रीची तयारी चालू आहे. जत्रा अंबरनाथ जलाश्रम. बघ काय सीन आला. सूर्य इतका मस्त दिसतोय. तर हाच होता आपला आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ आम्ही 2 दिवस आधी शूट करतो आहे, कारण का महाशिवरात्रीच्या दिवशी या संपूर्ण परिसरात खूप गर्दी असते आणि त्या दिवशी तर व्हिडिओ शूट करणं जमणारच नाही. आणि हे आपलं अंबरनाथचं महादेव मंदिर आहे. इथे तर आतमध्ये म्हणजे ते व्हिडिओ शूट करणं हे परमिशनच नव्हती, म्हणून आम्ही तिथे व्हिडिओ शूट नाही केला. खिडकाळी महादेव मंदिराचा आम्ही आतमध्ये जाऊन शिवपिंडी दाखवली. इकडे तसं हे नाही आहे. तर असेच व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन भेटत राहतील. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमचं गोमक्कड ब्रदर्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.